क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांचा सुरुवातीला राजकीय बातम्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर। मराठा आंदोलक जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। तर राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। मनोज जरांगे निवडणूक लढले नाहीत तर ते शरद पवारांचेच आहेत हे पक्क होईल। प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा। सावध रहा म्हणजे कुणबी मराठा दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। तर कळत नसेल तर बोलू नये, प्रकाश आंबेडकरांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। ओबीसींनी हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंना करून दिली। जरांगेंचा फोटो घरात लावा, निवडणुकांपर्यंत त्यावर एक हारही चढवा। ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आम्ही रामदास आठवलेंचाच पक्ष खरा असं म्हणालो तर किती वेदना होतील। प्रकाश आंबेडकरांनी कायद्याचा अभ्यास करावा। शिंदेची शिवसेनाच खरी या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर राऊतांचं उत्तर। मराठा ठोक मोर्चाचं आज मुंबईत आंदोलन। फडणवीसांच्या निवासस्थानापासून पवारांच्या निवासस्थानापर्यंत हा मोर्चा निघणार। सकाळी 10 वाजता सागर बंगला ते सिल्वर ओक या मार्गावर मोर्चा निघणार। शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी ही 2 आठवड्यांनी पुढे ढकलली। तर राष्ट्रवादीच्या वकिलांनी अधिकचा सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागितला। मनसे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा लढवणार। राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता। फडणवीसांवर कावळ्यांनी अनेक हल्ले केल्यानं ते आता रक्तबंबाळ झाले। झूड बोलले कौवा काटे या फडणवीसांच्या विधानावरून राऊतांचा टोला।